बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 32 बद्दल बोलणार आहे की या एपिसोडमध्ये नेमकं काय झालं, कोणत्या सदस्यांनी भांडण केलं आणि का भांडण केलं आणि खूप काही गोष्टी या एपिसोडमध्ये पाहायला मिळाल्या, जे बघून खूप मजा आली आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 32 मध्ये स्टार्टिंगलाच म्हणजे सुरुवातीलाच निकला बोलत होती की जान्हवी खूप हरामखोर आहे आणि अरबाज आणि मी एकत्र आले तर आम्ही जान्हवीला इम्पॉर्टन्स देणार नाही आणि यासाठी जान्हवी खूप घाबरते की मी आणि अरबाज एकत्र येणार म्हणून। आणि अरबाज इकडून तिकडून ऐकतो आणि मला बोलत असतो, पण अरबाज स्वतःचा डोकं वापरत नाही। अरबाजने मला विलन बनवले आणि स्वतः हिरो बनलाय। निक्की आणि अरबाज मध्ये धक्काबुक्की विषय आर्ग्युमेंट पाहायला मिळणार, कारण निक्कीने अरबाजला टॉन्ट मारला होता की यांना मुद्दा द्यायचा नाही आणि ही गोष्ट अरबाजला आवडली नाही आणि यामुळेच अरबाज आणि निक्की मध्ये वाद पाहायला मिळाला, आर्ग्युमेंट पाहायला मिळाली। अरबाज निक्कीला बोलत होता की तू मला पोक करू नकोस आणि तुला असं वाटत असेल इथे भांडण करावं आणि घराच्या बाहेर जावं, मला असं वाटतंय तुझा हाच हेतू आहे आणि त्यामुळेच तू मला बोलत असतेस, यामुळेच तू मला पोक करत असतेस। आणि अशामुळेच अरबाज खूप रडत होता। अरबाजला रडताना बघून खूप वाईट वाटत होतं आणि अरबाज खरंच बोलत होता की त्याचा जर ताबा सुटला तर तो काय पण करेल आणि त्यामुळे त्याला हा घर सोडावा लागेल। जान्हवी निकला बोलत होती की तू अरबाज जवळ जायचं नाही, तुझ्यामुळेच अरबाज हर्ट होतोय, तू गेलीस तर बघ। दुसरीकडे निक्की अभिजितला बोलत होती की मला अरबाज सोबत बोलायची खूप इच्छा आहे, पण त्याचे जे फ्रेंड्स आहेत ते मला बोलू देत नाही, मला अरबाज जवळ जाऊ पण देत नाही। असं मी काय गुन्हा केलाय, मला असं वाटतंय की अरबाज सोबत बोलावं, पण त्याचे जे मित्र तेच मला जवळ येऊ देत नाहीत आणि मला बोलू पण देत नाहीत। निक्की आणि अरबाजचा जर विचार करायला गेला तर या दोघांमध्ये एकमेकांसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे आणि ते दिसतंय। यानंतर वैभव निक्कीला येऊन बोलत होता की तुला जे काही बोलायचं असेल ते माझ्यासोबत बोल, तुला माझ्यावर राग असेल तर तू मला डायरेक्ट येऊन बोल, माझं नाव घेऊन बोल, तू अरबाजला बोलू नको, तुझ्यामुळे अरबाज खूप हर्ट होते आणि तो अक्षरशः रडला पण। आणि या टॉपिकमुळे निक्की आणि वैभव मध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाले, भांडण पण पाहायला मिळालं आणि वैभव निक्कीला मारायला पण धावला होता, कारण निक्की ज्याप्रमाणे वैभवला पोक करत होती, वैभवला काही पण बोलत होती की तू चमचा आहेस, तू चमचाच राहणार आणि तुझी कॅप्टन बनायची लायकी नाही, तुझी कॅप्टन बनायची अवकात नाहीये। ह्या गोष्टी वैभवला खूप हर्ट करत होते आणि यामुळे वैभव आउट ऑफ कंट्रोल झालेला आणि तो निक्कीला मारायला धावला होता। अरबाज आर्याला बोलत होता की मला माहिती होतं की निक्की शेवटी सोडून जाणार म्हणून आणि ह्या गोष्टी ऑलरेडी अरबाजने जान्हवी आणि वैभवला बोलले होते आणि ती गोष्ट आता प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे। अभिजितने जोडीमध्ये राहायचा जो नियम होता, खेळाचा नियम होता, तो खूप वेळा तोडला होता। यामुळे घरचे जे सदस्य होते ते खूप रागावले होते। घरचे सर्व सदस्य अभिजितवर भिडले की तू का नियम तोडतोस, तू का खेळाचे नियम तोडतोस, तुझ्यामुळे आम्हाला शिक्षा मिळू शकते, प्लीज तू नियम तोडू नकोस, प्लीज तू खेळाचे नियम तोडू नकोस। पॅडी पण निक्कीची इनडायरेक्टली इन्सल्ट करताना दिसला। पॅडी पण निक्कीला बोलत होता की तुला कॅप्टन्सी मिळालेली आहे, म्हणजे ती कॅप्टन्सी निक्कीने कमावलेली नाही, निक्कीला ती कॅप्टन्सी भीक मध्ये मिळालेली आहे, असं पॅडीचं बोलणं होतं आणि इनडायरेक्टली पॅडी निक्कीला हे बोलत होता। मला एक गोष्ट समजली नाही, आर्याने ज्याप्रमाणे लपून निक्कीच्या बेडवर टिश्यू फेकला याचं कारण काय होतं, म्हणजे मला ही गोष्ट अजिबातच सेन्सिबल वाटली नाही। आता बघू काय होतं ते। अरबाज घनश्यामच्या ड्युटीमध्ये त्याला हेल्प करत होता, पण घनश्यामच अरबाजला काही पण बोलत होता। मला समजलं नाही की घनश्याम असा का बोलतो, कारण घनश्यामची हेल्प वायू म्हणून अरबाज त्याला मदत करत होता आणि वर घनश्यामच अरबाजला बोलत होता। आणि एक मेन गोष्ट म्हणजे या आठवड्यामध्ये वोटिंग लाईन्स बंद आहेत, म्हणजेच या आठवड्यामध्ये कोणताच सदस्य घराच्या बाहेर जाणार नाही, या आठवड्यामध्ये इविक्शन होणार नाहीये। यानंतर बेबी करन्सी मिळवण्यासाठी बिग बॉस मध्ये एक टास्क अरेंज करण्यात आला, ज्यामध्ये जी बेबी करन्सी होती ती मानकापाच्या ताब्यात होती आणि मानकापाच्या ताब्यातून बेबी करन्सी मिळवायची होती आणि यासाठी बिग बॉसने 2 ग्रुप बनवलेले होते। तर बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 32 मध्ये एवढं काही पाहण्यासारखं होतं आणि मला हा एपिसोड बघून खूप मजा पण आली। तुम्हाला एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।